स्वराज्याचे सिंहासन व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा सन्मानासाठी नव्हे तर रयतेच्या सुखासाठी आमदार खताळ तर आपली संस्कृती, आपला धर्म, आपला समाज यांचा विकास महाराजांमुळेच झाले शक्य। राज्याभिषेक सोहळा ताटात संपन्न। बघा सविस्तर निवेदन। नमस्कार, पेशंट न्यूज आणि मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या राज्याभिषेक सोहळ्यासंदर्भातली। प्रेक्षकांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करत महाआरतीचे आयोजन आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला आहे। या राज्याभिषेक सोहळ्याला संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला होता। या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने आमदार अमोल खताळ यांनी न्यूज NMP वरती काय प्रतिक्रिया दिली, काय मत व्यक्त केलं, बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून। शिवराज्याभिषेक दिन या दिनानिमित्त सर्वप्रथम तर मी सर्व आमच्या शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो। अनेक शतकांच्या गुलामीच्या अंधकारानंतर उगवलेली सुवर्णपाठ म्हणजे हा शिवराज्याभिषेक दिन म्हणायचा। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, अशी शपथ घेऊन रायेश्वराच्या मंदिरातून सुरू झाला हा प्रवास। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1596 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा होऊन संपन्न झाला। त्यानंतर खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे हा हिंदू वैदिक रीतिरिवाजाप्रमाणे संपन्न झाला होता। इथल्या लोकांचा राजा त्यावेळेस खरा आपल्या हिंदुस्थानला राजा मिळाला आणि हिंदू साम्राज्य दिन म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातोय। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही घटना तशी साधारण नव्हती। त्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणे विदेशी देशी आक्रमण सुरू होते। त्याच्यावर मात करून आपल्याला आपली संस्कृती, आपला धर्म, समाज याचा विकास करण्यासाठी महाराजांनी हे शक्य करून दाखवलं। त्यामध्ये महाराष्ट्रात हे शक्य झालं विशेष म्हणजे। आणि स्वराज्याचे सिंहासन हे व्यक्तिगत स्वार्थासाठी, सन्मानासाठी नव्हतं तर रयतेच्या सुखासाठी होतं। राजाची ती व्यापक दृष्टी होती आणि त्या दृष्टीनेच त्यांचा आदर्श घेऊन संगमनेर सारख्या ठिकाणी सुद्धा रयतेसाठी काम करण्याचं आमचा प्रयत्न राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। ते नेत्यांनी ज्या पद्धतीने माझे सर्व सहकारी आम्हाला साथ देत आहे, संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने मी आमदार झाल्यानंतर शब्द दिला होता, संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल, उत्सव असेल, हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल आणि त्याची सुरुवात मागील काही दिवसापासून झाली आहे। आजचा दिवस सुद्धा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा दिवस आहे, शिवराज्याभिषेक दिन। त्यामुळं आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मी पुन्हा सर्व हिंदू बांधवांना, सर्व शिवप्रेमींना खूप शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर भवानी, भारत साम्राज्यम